हा व्हिडिओ आहे ना, हा असा पार्शलिटी म्हणून नाही आहे, पण आपण या देही जो जन्म घेतलेला आहे ना, त्याच एका अशा संकल्पनेतून हा आज व्हिडिओ मी तयार केलेला आहे की आपली विचार करण्याची पातळी कुठल्या लेवलला जाते किंवा आपण कुठल्या पद्धतीने विचार केला पाहिजे. अशा अनेक तऱ्हा असतात विचार करण्याच्या, पण नेमके कुठले विचार आपल्या माथी किंवा आपल्या डोक्यामध्ये चालत असतात आणि त्या विचारांच्या वेगानं आपल्या दिशा बदलत असतात. तर मंडळी, आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये एक स्त्री असतेच. काही वेळेस आपल्याला वाटतं ही स्त्री का भडकते, ही का चिडते, ही का इतकी मोडी आहे, हिची तनतन काय आहे. पण स्त्रीला समजण्या पलीकडच्या बऱ्याच गोष्टी पुरुषांना वाटतात की स्त्रीला कधीच कोणी समजू शकत नाही. पण असं नाही आहे. स्त्रीला समजण्या इतकी साधी गोष्ट या जगात नाही आहे. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ अशा लोकांना समर्पित आहे ना, जे एकमेकांना कधी समजूनच घेत नाहीत. आणि त्यासाठी सुंदर असा एकच फक्त शेवटी एक उपाय देणार आहे आणि तो तुम्हा सर्वांना अगदी आवर्जून करायचा आहे. ज्यांच्या याच्यामध्ये सामंजस्य कमी आहे, कुठेतरी कॉन्फिडन्स लो झालेला आहे, कुठेतरी अंडरस्टँडिंग फेल होतं आहे, अशा बऱ्याच जी लोकं आपल्या अवतीभोवती असतात त्यांनाही हे पाठवा, कारण त्यांचं आयुष्य कुठेतरी याचं सुखानं होईल. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं सार कळेल की नेमकं काय आहे. आणि मी ऑकल्ट एक्सपर्ट माझ्या मिस्टिकल एरा या चॅनलमध्ये माझ्या सर्व अगदी लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही छान असाल अशी ग्वाहीही देते आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सना अगदी समाधानी, सुखात आणि ऐश्वर्यामध्ये लोळू देत. तर मंडळी, जेव्हा एखादी स्त्री आपल्या घरामधली चिडते, रडते, छोट्या छोट्या गोष्टींवरनं ती रडते, का बरं तिचा त्रागा होतो, का ती मोडी बनत चालली आहे. आता हा व्हिडिओ जो आहे ना, हा अगदी स्पेशली सांगते आफ्टर 45 या बायकांसाठीच आहे. त्यामुळे तरुण ज्या आहेत त्यांनी बघून घ्यावं, कारण ही अवस्था त्यांची पण होणार आहे कधी ना कधी पुढे जाऊन. ह्या सर्व सगळ्या फॉल्ट्समधनं त्यांनाही जावं लागणार आहे. हे सर्कमस्टन्सेस प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये हे येत असतात. त्याच्यामुळे त्यांनीही हा व्हिडिओ अगदी आवर्जून पाहावा आणि लक्षात ठेवावं, गाठ मारावी. आणि तुमच्या आजूबाजूला कोणी अशी लेडीज असेल तर कृपा करून तिला हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करावा. तर जेव्हा एखादी स्त्री आपल्या घरामध्ये आफ्टर 45 किंवा 40 नंतर तिचे मूड बदलायला लागतात, ती खूप चिडचिड करायला लागते, ती खूप आपल्या एखाद्या व्यक्तीविषयी पॉझेसिव्ह व्हायला लागते ना, तर याच्या मागे ना ती मूर्ख नसते किंवा ती बायपोलार नसते किंवा ती सायकिक नसते. याच्या मागे ना कारणं आहेत. कारण तिच्या शरीरामध्ये आहे ना मेनोपॉजचे बदल व्हायला लागलेले असतात. जो मेनोपॉज तिला होत असतो, एवढे 20-25 वर्ष जो मेनोपॉज तिने सांभाळलेला, मेनोपॉज जो तिच्या शरीरामध्ये होणाऱ्या पाळीतून जन्म घेतो आणि ती पाळी ती 20-25 वर्ष सतत तिच्या देहातनं होत असते. कुठेतरी तिचं रक्त शरीर शुद्धी करत असतं आणि अचानक कुठेतरी येऊन तिचा मेनोपॉजची वेळ येते. तिच्या त्या सगळ्या धमन्या ज्या असतात त्या कुठेतरी एका वेगळ्या वळणावर निघतात आणि तिचे मूड स्विंग व्हायला लागतात. कारण हार्मोनल चेंजेस हळूहळू शरीरामध्ये बदल घडवून आणतात. त्या भावनांवर कंट्रोल करतात, विचारांवर कंट्रोल करतात, शरीरावर कंट्रोल करतात. मग मंडळी, मला सांगा, एक स्त्री तिच्या आयुष्यामध्ये ती एका मुलालाही जन्म देते, ती कुणाची मुलगी असते, पत्नी म्हणून येते, कधी ती पटकन आईही बनून जाते, एखाद्या नवऱ्याची बायको बनून आयुष्यभर जगते. मग अशा स्त्रीला अशा ह्या सगळ्यातनं जावं लागतं. तेव्हा ती ज्या ज्या नात्यामधून गेलेली आहे ती सगळी नाती तिला यावेळेस जवळ हवी असतात. त्या सगळ्या नात्यांनी तिला यावेळेस समजून घ्यावं असं वाटत असतं आणि नेमकं उलटं होतं. तिला नको नको ते नावं मिळायला लागतात की ही मूर्ख झाली आहे, हिला वेड लागले, वय वाढते तसंही म्हातारचं चालू झालेलं आहे आणि आता ही काहीतरी बायपोलारसारखी वागते, सायकिक झाली आहे, मेंटल झाली आहे. हे सगळं आपण त्या उपाधी त्या स्त्रीला द्यायला लागतो मंडळी. आणि ही स्त्री तीच असते जी आपल्या मुलांची आई असते. ती कुठेतरी कधीतरी आपली बहीण असते. मग दुसऱ्याची बायको म्हणून नंतर जाते, पण ती आपली बहीणही असते आणि ती कुणाची तरी मुलगीही असते. तर ज्या घरामध्ये अशा स्त्रिया आहेत की ज्यांचं अचानक मूड स्विंग होतात आणि त्यांचं सगळं बदलायला लागलं आहे ना, तिथे समजून घ्यायचं तर त्या घरातल्या कर्त्या पुरुषांनी, माझ्या त्या दादा लोकांनी समजून घ्यायचं आपल्या घरामध्ये एक स्त्री जशी वागतीये तर ती अशी का वागतीये. खूप बायकांना यातनं इतक्या सामंजस्य आणि इतक्या सहनशील असतात, प्रचंड पेशन्स असतात त्या बायकांमध्ये, त्या ह्या सगळ्यातनं व्यवस्थित निभावून जातात. आणि ज्या बायका मेडिटेशन अध्यात्मामध्ये रुळलेले असतात ना, त्या पण यातून एकदम सहजपणे बाहेर पडतात. पण काही अशा असतात ना, त्या त्यांच्या
जन्म तारखेवर आणि त्या ह्या सगळ्या गोष्टींवर असं असतं ना की त्या तारखा ते नंबर त्यांच्यावर काम करतात, त्यांचे ग्रह त्यांच्यावर काम करतात, म्हणून काही बायका अशा पद्धतीने रिॲक्ट होतात. आता आपल्या बॉडीमध्ये आपण प्रत्येक वेळी कुठली ना कुठली गोष्ट जेव्हा घडते, आता साधं घ्या तुम्ही, डायबिटीस जरी झाला तरी आपल्या बॉडीचं काही किती बदलून जातं. बऱ्याच गोष्टी बदलतात. काही जण खूप बारीक होतात, बरोबर ना. काही जणांना म्हणजे एकदम वाटायला लागतं की ह्या माणसाला अचानक काय झाले. म्हणजे आपली बॉडी कशी रिॲक्ट होते. मग मेनोपॉज हा कितीतरी मोठा हे आहे. तुम्ही विचार करा, 20-25 वर्ष त्या बाईला पाळी येते आणि अचानक तिची पाळी बंद होणार आहे. म्हणजे ती त्या भगवंतानी शरीराची केलेली कसली तेव्हा क्रिया आहे बघा ना तुम्ही, घडण आहे की 25 वर्ष ज्या बाईला पाळी आहे ती अचानक ती बंद होती आहे. म्हणजे थोडक्यात काय की त्या बाईचं जे शरीराचं शुद्धीकरण होणार होतं ते कुठेतरी बंद होणार आहे. त्यामुळे हार्मोनल चेंजेसनी तिला माहीत नाही ह्या पाळी बंद झाल्यावर आणखीन काय काय आजार येणार आहेत, कुठल्या पद्धतीने ती रिॲक्ट होती आहे, तिची बॉडी कुठल्या पद्धतीने ती स्त्री स्वतः रिॲक्ट होती आहे. ह्या प्रत्येक गोष्टींना समजून घ्यायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींवर तिला राग यायला लागतो, छोट्या छोट्या गोष्टींवर तिला रडावंसं वाटायला लागतं. ती एकांतामध्ये रडते, रात्री उशीत तोंड दाबून रडते. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीबरोबर, त्या स्त्रीबरोबर घडत असतात. तर समजून नको का घ्यायला. तिला थकवा प्रचंड जाणवतो. आणि मेनोपॉजमध्ये खूप जणांना वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पण चालू होतात, नवीन त्रास चालू होतात बॉडीचे. तर मग अशा वेळेस आपल्या घरातल्या एका स्त्रीला आपण समजून घ्यावं. पण स्त्रियांनो, तुम्हाला ना मी एक गोष्ट सांगते की तुम्ही पण कुणावर डिपेंड राहू नका ना. जर तुमचा मेनोपॉज आहे, तुमची चिडचिड होते, तुमचं संपूर्ण शरीर वेगळ्या वळणावर, वेगळ्या वाटेवर जायला लागलेलं आहे, तर तुम्ही स्वतःवर इतकं प्रचंड अलौकिक प्रेम करा आणि स्वतःला इतकं पेशन्समध्ये ठेवा. कुठेतरी मेडिटेशन चालू करा, बिझी व्हा. घरातली कामं जी तुम्ही 10 तास करत होता 5 तासात उरका आणि स्वतःसाठी वेळ काढा. वाचन करा, जुनी गाणी ऐका, देवळात जा, मैत्रिणींबरोबर जा, बाहेर निघा. म्हणजे हे मेनोपॉज आहे ना तुम्हाला त्रास देणं कमी करेल. कारण तुमच्या बॉडी जितकी ॲक्टिव्ह राहील ना तितका हा मेनोपॉज तुम्हाला कळणार नाही. आणि बॉडी जितकी स्थूल राहील ना तितका हा मेनोपॉज तुम्हाला त्रास देणार आहे. त्याच्यामुळे आपल्यामुळे कुणाला त्रास होता कामा नये. आणि काही घरांमध्ये स्त्रियांना त्रास होत असेल तरी घरातल्यांना फरक पडत नाही, अशीही लोकं आहेत. त्याच्यामुळे अशा स्त्रियांना मी अगदी आवर्जून सांगेन की अजिबात अशा लोकांकडे लक्ष देऊ नका ज्यांना तुमची काळजी नाही आहे. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुम्ही स्वतःसाठी समर्थपणे उभ्या राहा. स्त्रीसारखी शक्ती, स्त्रीसारखं पेशन्स आणि स्त्रीसारखं धरतीवर कुठेच नाही आहे. जी काही स्त्री सहन करते ना ती सहनशीलता धरतीवर कुठेच मिळणार नाही तुम्हाला. कळलं. काही स्त्रियांचे नवरे असे असतात ते फुलासारखे स्त्रीला जपतात आपल्या बायकोला, ती नशीबवानच असते, नो डाऊट. पण काही नवरे असे असतात त्यांना फरकच पडत नाही. पण त्यांनी विसरू नये की ते त्यांचं म्हातारपण खराब करतात. कारण त्यांना जेव्हा म्हातारपणी त्यांच्या बायकोची खरी गरज असते ना तेव्हा ती बायको आहे ना तिला ते लक्षात असतं आणि ती तशीच तुम्हाला वागवते. कारण जेव्हा तिला गरज असते तेव्हा तुम्ही उभे नसता, व तुम्हाला गरज असेल तेव्हा ती उभं राहणार आणि ती माझं करेल. आणि ती एकमेव अशी आहे जी माझं सगळं करते. या अपेक्षा पण बंद करा. तुम्हीही तिच्याकडनं अपेक्षा ठेवू नका. त्याच्यामुळे मंडळी, अशी जी स्त्री प्रत्येकाच्या घरामध्ये असणारच असणार आहे, तिचा आदर करा, तिला समजून घ्या, तिच्या भावना दुखावू नका, तिची कुठेतरी मदत करायला पुढे व्हा. नुसतं येता जाता टोमणेही मारू नका, काय तिला कुठल्याही वेगवेगळ्या शब्दांचा वापर करून तिला दोष देऊ नका. इतकं तर तुम्ही नक्कीच करू शकता. कारण तुम्हालाही माहिती आहे आज तुम्ही छान आहात, उद्या राहाल याची काही गॅरंटी नाही आहे, बरोबर ना. आज ती स्त्री कधीतरी तरुण होती, कधीतरी मधल्या वयात आली, आता तिचं उत्तरार्ध चालू झालेला आहे. मग तो तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. कारण तुमचाही उत्तरार्ध चालू झालेला आहे, तरुण आहेत त्यांचा होणार आहे. मग कुठल्या गोष्टीचा अहंकार बाळगताय. अहो श्रीमंत आज अंबानी आहेत, टाटा आहेत, नाही का वय वाढलंय. तुम्ही कुठलं अमृत पिऊन आलायत. त्यामुळे एक लक्षात ठेवा, आपल्या घरामध्ये असलेल्या स्त्रीचं, ती कशीही असू दे, तिने तुमचा संसार चालवलेला आहे, तुमची बायको म्हणून मिरवलेला आहे, तुमच्या मुलांची आई म्हणून मिरवलेलं आहे, त्या घराची सून म्हणून मिरवलेलं आहे. तर त्यावेळेस सासवांनी पण समजून घ्यावं अशा आपल्या सुनांना. कारण त्यांनी कुठेतरी तुम्हालाही असं सासू म्हणून खूप छान वागवलेलं असतं. कधीतरी असेल काही शब्द कडवटपणेही गेलेले असतील, पण सासवाही कडवटच वागत असतात.
तर असे पण बऱ्याच लोक आहेत की जिथे सासवासून अगदी प्रेमाने राहतात, पण त्याच्यापेक्षा जास्त भयंकर आजची स्थिती अशी आहे की सासू सुनेला डोळ्यावर धरत नाही आणि सूनही कुठेतरी सासूला डोळ्यावर धरत नाही. तर ही जी विक्षिप्त अवस्था प्रत्येक घरामध्ये, काही काही घरांमध्ये जी आहे ना, ती बदलली पाहिजे. स्त्री स्त्रीची दुश्मन असते असं खूपदा म्हटलं जातं, पण का असते, कशासाठी असते? अरे तुम्ही जन्म दिलेल्या मुलाचं लग्न तुम्ही केलेलं असतं, मग ती तुम्ही निवडलेली मुलगी घरात आलेली असते. कधीतरी मुलाने निवडलेली मुलगी तुमच्या घरी येते म्हणून ती तुमची दुश्मन होते का? तर नाही. आणि बायकांनीही हे लक्षात ठेवावं, ज्या त्या घरामध्ये सून म्हणून येतात, ती जी सासू आहे, आपण ज्याच्या नावाचं कुंकू लावतो ना, त्याची आई आहे, हे कधीही विसरू नका. त्या आपल्या नवऱ्याची ती जन्मभूमी आहे असं समजा तुम्ही. आणि जन्म देणारी जी आई आहे ना, जन्मदाती, तिला कधीही छळू नका, कारण तुम्हीही आई बनणार आहात. तुमची मुलं ते बघत आहात, मुलं अनुकरण करतात, हे मी नेहमी सांगते. तेव्हा आपल्या सासूला दोष द्यायचा, ती अशी ती तशी, पण तुम्ही तरी नीट राहा. एक जण वाकडं असेल तर दुसऱ्याने चांगलं राहावं, बरोबर? त्यामुळे मंडळी, जितकं प्रेमाने जाल, जितकं सहनशीलतेने जाल ना, आयुष्य सुंदर होईल. मी असं म्हणणार नाही की इतकं सहन करा की कोणी मारून टाकेल तरी आवाज काढू नका. नाही, जिथे एक कोण मारते तिथे दोन द्या, पण अननेसेसरी आपल्या घरातली शांतता भंग करू नका. माझा मुलगा छोटा होता, हार्डली तुम्हाला सांगते 3-3.5 वर्षाचा होता. त्याला कोणीतरी एकदा मारलं, तो घरी आला. मी त्याला सांगितलं, मार खाऊन मला सांगायला यायचं नाही, जा त्या मुलाला 2 मार आणि माझ्याकडे ये. माझा मुलगा गेला. आजपर्यंत कधी त्यांनी कंप्लेंट नाही आणली. असा सर्वायवर त्याला बनवलेला आहे. सर्वायवर बनवणं, सर्वायवर होणं, या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्त्री ही सर्वायवर असते, ती सगळ्या परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढू शकते. शेतकरी आत्महत्या करतो, पण त्याची बायको कधी आत्महत्या करत नाही मंडळी. त्याच्यामुळे पुरुष कुठेतरी सहनशीलतेला कमी असतो, पण स्त्री कधीच नसते. त्याच्यामुळे स्त्रियांनी स्त्रियांना समजावं, नाहीतर आपल्याच घरचं वातावरण अशांत होऊन जातं आणि त्या घरात लक्ष्मी जास्त नांदत नाही, नाती जास्त नांदत नाहीत त्या घरामध्ये, आणि आजारपणं तिथे स्थिर होऊन जातात, आजारपणं तिथे जास्त काम करतात. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये अशी स्त्री असेल तर तिला नक्कीच समजून घ्या, तिची मदत करा. आणि अशा स्त्रियांनी जास्तीत जास्त मेडिटेशन करायला लागा. जितकं मेडिटेशन कराल तितकं तुमचं चांगलं होईल. तुम्ही ह्या सगळ्याला अजिबात घाबरून जाऊ नका. ह्या सगळ्यातनं खूप सहजपणे बाहेर पडा. जास्तीत जास्त मेडिटेशन करा, स्वतःला वेळ द्या, स्वतःसाठी प्रत्येक गोष्ट करायला लागा. इतरांची अपेक्षा करू नका. मी इतकंच सांगेन, कारण अपेक्षाभंग झाला की त्याचं दुःख वेगळं असतं आणि दुःख करण्यासाठी आयुष्य नाही असं मला नेहमी वाटतं. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचं दुःख करत बसायचं, रडत बसायचं, निराश व्हायचं, भांडायचं, वादळापट करायची, मूड स्विंग होऊन द्यायचे काहीही गरज नाही आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीला असं महत्त्व देत राहाल ना, त्याने तुम्हीच खचणार आहात. तुमचं आत्मबळ कमी होणार आहे. समोरच्याचं काहीही काडी मात्र बिघडणार नाही आहे. तेव्हा तुम्हाला सांगते, तुम्ही स्वतःमध्ये खंबीर व्हा. स्त्री आहात, स्त्रीचा जन्म मिळालाय, त्याचा अभिमान बाळगा आणि स्त्री म्हणून जगून दाखवा आणि मस्तपैकी जगून दाखवा. अशा किती स्त्रियांना त्रास होते ना, त्यांनी मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी नक्की त्यांच्या कमेंट्सना रिप्लाय देईल. आणि मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर असा जास्तीत जास्त अशा बायकांपर्यंत पोहोचवा ज्यांना या अगदी व्हिडिओची गरज आहे. आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांना माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं आहे त्यांनी मला अगदी, मी आज नंबर देणार डिस्क्रिप्शनमध्ये, तर त्या नंबरवर मला हाय पाठवा. माझ्या ग्रुपमध्ये मी त्यांना नक्की ॲड करेन आणि तिथे आपल्याला बरंच बोलता येईल. तुमचे प्रॉब्लेम मला समजून घेता येतील, कारण व्हिडिओमध्ये मी तितकंच सांगू शकते जे तुम्ही ऐकू शकता. तुम्हाला मी विचारू शकत नाही आणि त्याची उत्तरही देऊ शकत नाही. त्याच्यामुळे ज्यांना आवर्जून असं वाटत असेल की जॉईन व्हायचं आहे माझ्या ग्रुपमध्ये, तर प्लीज त्यांनी जॉईन व्हा. आणि असंही जरुरी नाही आहे की प्रत्येक मी तुमची मेसेज पाहील आणि त्याला उत्तर सतत देत राहील, कारण माझं वेगळं शेड्यूल असतं. पण मी नक्कीच, उशीर होईल, कोणाला लवकर देईल, कोणाला 2 दिवसांनी देईल, कोणाला अजून उशिरा देईल, पण धीर धरा. मी हेच सांगते आहे, पेशन्स ठेवा. मी रिप्लाय करणार, मी कनेक्ट होणार, एवढा माझ्यावर विश्वास ठेवा. तर मंडळी, चलो, खुश रहा, छान रहा, मस्त रहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा.